21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण. आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रमुख पाहुणे, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो, आज आपण एकत्र आलो आहोत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी. 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योगाचे महत्त्व आणि फायदे ओळखण्यासाठी साजरा केला जातो. योग केवळ व्यायाम नाही, तो शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलन साधणारा मार्ग आहे. योगामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, मानसिक ताण कमी होतो आणि जीवन अधिक आनंददायी बनते. भारतात योगाचे हजारो वर्षांचे वैदिक परंपरेतून शास्त्रीय महत्त्व आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 2015 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला. या दिवसाचा उद्देश म्हणजे संपूर्ण जगात योगाचे फायदे पोचवणे आणि जीवनशैली सुधारण्यास प्रवृत्त करणे. योगाच्या नियमित सरावामुळे आपली एकाग्रता वाढते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. योग हे केवळ वैयक्तिक स्वास्थ्यासाठी नाही, तर समाजातील स्वास्थ्य आणि शांततेसाठीही महत्त्वाचे आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, योग केवळ व्यायाम नाही, तर एक जीवनशैली आहे जी आपल्याला तंदुरुस्त, शांत आणि आनंदी बनवते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.